नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस मार्फत मोठी जाहिरात आलेली आहे. क्लर्क या पदासाठी 11,403 पदांची जाहिरात आलेली आहे. या संदर्भातले नोटिफिकेशन सुद्धा अपडेट झालेले आहे. आजपासून अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. या संदर्भामध्ये अर्ज प्रक्रिया, पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि पगार किती असणार आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी एमपीएससीच्या धर्तीवर सर्व सेवा भरतीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅचेस सुरू आहे. त्याचबरोबर आरटीओची तयारी करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस सुरू आहे. या बॅचेसच्या माध्यमातून तुम्ही एमपीएससीची स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता आणि आरटीओ एएमव्हीआय या पदाची सुद्धा तुम्ही परिपूर्ण तयारी करू शकता. बॅचच्या संदर्भामध्ये तुम्ही या नंबरवर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि आरटीओची तयारी इन्फिनिटी अकॅडमी सोबत नक्की करू शकता. तर येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस मार्फत या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे, जाहिरात आलेली आहे. अर्ज करण्याची जी मुदत आहे ती बघा आजपासून 1/8/26 पासून तर 21/8/26 पर्यंत ही मुदत असणार आहे. ऑनलाईन पेमेंट संदर्भामध्ये सुद्धा याच मुदतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर पेमेंट सुद्धा याच विदिन वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे. या संदर्भातलं नोटिफिकेशन डिटेल ऍड आलेली आहे. आजपासून अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची संधी असणार आहे बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची जाहिरात आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी भरती असणार आहे. त्या संदर्भातलं डिटेल माहिती आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग मध्ये करिअर करण्यासाठी एक महत्त्वाची ही जाहिरात आहे. बघा, क्लर्क या पदानंतर आपल्याला पुढे प्रमोशनच्या पण खूप चांगल्या संधी असतात. त्या माध्यमातून 2027 पर्यंत साधारणपणे आपल्याला सिलेक्शन मिळणार आहे. म्हणजे 2026-2027 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण जर विचार केला तर ही खूप मोठी ऍड असणार आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये एकूण 11 प्रमुख बँकांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी असणार आहे. करिअरची सुद्धा ही एक सुंदर संधी तुमच्यासाठी चालून आलेली आपल्याला दिसून येते. अत्यंत चांगल्या पद्धतीने जागा पण आहे. संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या भरतीमध्ये खूप चांगल्या जागा असलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काम करण्याची संधी कोणकोणत्या बँकांमध्ये असणार आहे. बघा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, त्यानंतर तुम्ही बघू शकता बघा इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड नॅशनल बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. म्हणजे एकूण 11 बँकांमध्ये आपल्याला सिलेक्शन होऊ शकतं. त्यापैकी कोणत्या बँकेमध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या संदर्भातली जी काही पद्धत आहे ती आपल्याला मेन परीक्षेनंतर असणार आहे. म्हणून या बँकांमध्ये आपल्याला क्लर्क या पदावर म्हणजे टेबल वर्क करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. एकदम चांगली नोकरी आहे, पगार पण खूप चांगला आहे. तुम्ही बघू शकता सुरुवातीचं मूळ वेतन जे आहे बघा 24,050 पर्यंत या ठिकाणी मूळ वेतन असणार आहे. यामध्ये ऍडिशनल भत्ते वगैरे सर्व मिळून या ठिकाणी हा जो पेमेंट आहे तो 35,000 पर्यंत सुरुवातीलाच मिळत असतो. त्यानंतर पुढे जाऊन या ठिकाणी इन्क्रीमेंट वगैरे जर आपण बघितलं तर टोटल कमाल मूळ वेतन जे आहे बघा 64,480 पर्यंत हे मूळ वेतन मिळत असतं. म्हणजेच एक चांगल्या पगाराची आणि टेबल वर्क असणारी ही ऑफिशियल नोकरी आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी चालून आलेली आहे. बघा, जागा पण खूप चांगल्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या आयबीपीएस मार्फत क्लर्क या पदासाठी पात्रता काय लागणार आहे बघा, व्यवस्थित सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. बघा, वयोमर्यादा जी आहे ती 20 ते 28 वयापर्यंत लागणार आहे आणि त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता जी आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी जो आहे तो या ठिकाणी फॉर्म भरू शकतो बघा. परंतु त्या पदवीचा निकाल जो आहे तो ऍप्लिकेशन पर्यंत म्हणजे 21/8/2026 पर्यंत तो निकाल लागलेला असावा. म्हणजे ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीसाठी ही एक महत्वाची संधी असणार आहे. त्याचबरोबर संगणक साक्षरतेचा जर आपण विचार केला तर MSIT वगैरे किंवा CCC वगैरे या संदर्भातलं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर जर हा विषय असेल तर आपल्याला या ठिकाणी खूप बँकिंग क्षेत्रामध्ये या ठिकाणी जॉब करण्यासाठी खूप सुटेबल होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये
बँकिंग क्षेत्राचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे अशा पद्धतीचे त्यांनी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता बघा वयोमर्यादा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट किती असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 28 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष सवलत असणार आहे, म्हणजे 31 वर्षापर्यंत ते विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यानंतर बघा एससी आणि एसटी साठी बघा 5 वर्ष सवलत असणार आहे, म्हणजे वयाच्या 33 वर्षापर्यंत ते एससी आणि एसटीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी 10 वर्ष सवलत असणार आहे, म्हणजे वयाच्या 38 वर्षापर्यंत हे विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमन जे आहे त्यांचा सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष, कमाल 50 वर्षापर्यंत त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा या ठिकाणी राखून ठेवलेली आहे. त्यानंतर बघा विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी जनरलसाठी 35 वर्ष, ओबीसी साठी 38 वर्ष आणि एससी आणि एसटी यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर ओबीसी उमेदवारांसाठी बघा 1/4/26 नंतरचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी हा पॉइंट नोट करून घ्यायचा आहे बघा. तर त्यांच्याकडे चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने वयोमर्यादेची सवलत या ठिकाणी या भरतीमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया जी आहे ती आपण बघितली. आता अर्ज शुल्क बघा या ठिकाणी 175 रुपये एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी ही फीज असणार आहे. त्याचबरोबर इतर उमेदवारांसाठी बघा 850 रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी 21/8 पर्यंत तुम्ही अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर 2 दिवसासाठी एडिट विंडो ओपन होणार आहे बघा. नोंदणी बंद झाल्यानंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी बदल करता येणार नाही. कॅटेगरी स्टेट सेंटर या संदर्भात कोणताही बदल करता येणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया आणि अर्ज शुल्क आपल्याला भरायचं आहे. सर्व पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन प्रोसेस सर्व करायची आहे. त्यानंतर बघा सिलेक्शनच्या संदर्भामध्ये 2 पायऱ्या आहेत. पहिली पूर्व परीक्षा आणि दुसरी पायरी आहे ती म्हणजे मुख्य परीक्षा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली पायरी जी आहे पूर्व परीक्षेमध्ये साधारणपणे बघा एकूण 100 प्रश्न असणार आहे. 100 गुणांसाठी या ठिकाणी ही परीक्षा असणार आहे. वेळ फक्त 60 मिनिटे असणार आहे बघा. वेळेची खूप मोठी कसरत असणार आहे, कारण यामध्ये बघा तुम्ही बघू शकता इंग्रजीसाठी 30 प्रश्न असणार आहे, 30 गुण. त्याचबरोबर अंकगणित या विषयासाठी 35 प्रश्न असणार आहे आणि 35 गुण त्यासाठी असणार आहे. आणि तिसरा विषय असणार आहे बघा रिझनिंग साठी सुद्धा 35 प्रश्न असणार आहे आणि 35 गुण असणार आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही विभागांसाठी या ठिकाणी फक्त 20 मिनिटाचा वेळ असणार आहे आणि सेक्शनल टायमिंग असणार आहे. म्हणजे तुम्ही एकदा परीक्षा सुरू केल्यानंतर इंग्लिश या विषयामध्ये जर तुम्ही प्रश्न सोडवत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिझनिंगचे प्रश्न सोडवता येणार नाही. फक्त त्या विदिन 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न सोडवायचे, पुढच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला अंकगणित सोडवायचे, त्याच्या नंतरच्या पुढच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला रिझनिंग सोडवायचं आहे. तुम्ही एका विभागाच्या वेळेमध्ये एकाच विभागामध्ये या ठिकाणी तुम्ही उत्तर सोडवू शकतात. अशा पद्धतीचं महत्त्वाचं अपडेट आयबीपीएसने या ठिकाणी पूर्ण ऍड मध्ये मेन्शन केलेलं आहे. व्यवस्थित सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंतिम लढत काय आहे बघा, दुसरा टप्पा ती म्हणजे आहे मुख्य परीक्षा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षा जी आहे ती 160 प्रश्न असणार आहे. त्यासाठी 200 गुण असणार आहे बघा आणि वेळ फक्त 125 मिनिटेच असणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा यामध्ये विषय कोणते असणार आहे, तर बघा रिझनिंगचे 40 प्रश्न असणार आहे. त्यासाठी बघा 35 मिनिटं हा वेळ असणार आहे आणि 60 गुणांचे रिझनिंग असणार आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे बघा जनरल फायनान्शियल अवेअरनेस. मुख्य परीक्षेमध्ये हा विषय ऍड होणार आहे. त्यामध्ये 40 प्रश्न असणार आहे. त्यासाठी 50 गुण या ठिकाणी निर्धारित केलेले आहे आणि फक्त 20 मिनिट वेळ असणार आहे बघा. त्यानंतर तिसरा विषय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा क्वांटिटेटिव्ह ऍटिट्यूड जो विषय त्यासाठी 40 प्रश्न असणार आहे, 50 गुण असणार आहे आणि फक्त 35 मिनिटाचा वेळ या ठिकाणी असणार आहे. आणि चौथा विषय जो आहे जनरल इंग्लिश, यामध्ये 40 प्रश्न येणार आहे, 40 गुणांसाठी 35 मिनिटे वेळ असणार आहे. अशा पद्धतीने हे 4 महत्त्वाचे सब्जेक्ट या मुख्य परीक्षेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात.
आणि या मुख्य परीक्षेच्या अनुषंगानेच मुख्य गुणांच्या आधारावर या ठिकाणी निवड सुद्धा होणार आहे बघा. पूर्व परीक्षा जी आहे ती पात्रता परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा यशाचा रोडमॅप कसा असणार आहे. IBPS क्लर्कची जाहिरात आलेली आहे, 11,000 प्लस जागा आहे, परंतु आपलं सिलेक्शन कसं होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. बघा अर्ज प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी आजपासून सुरू झालेली आहे. 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे ती ऑक्टोबर 2026 मध्ये होणार आहे. त्या संदर्भात सर्वांनी आतापासूनच तयारी सुरू करायची आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे या जागेसाठी डिसेंबर 2026 मध्ये मुख्य परीक्षा होणार आहे. म्हणजेच आपल्याकडे विदिन विचार केला तर 3 महिन्याचा कालावधी आपल्याकडे पूर्व परीक्षेसाठी आहे आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी आपल्याला 5 ते 5.5 महिन्याचा कालावधी फक्त उपलब्ध आहे बघा. म्हणून आतापासूनच व्यवस्थित तुम्ही सर्वांनी तयारी करायची आहे. त्यानंतर बघा अंतिम निवड जी आहे ती मार्च 2027 पर्यंत आपली होऊन जाणार आहे. म्हणून आतापासून जर आपण व्यवस्थित तयारी केली, एक 5-6 महिन्याचा व्यवस्थित चांगला अभ्यास केला, तर मार्च मध्ये आपल्याला IBPS ची नोकरी नक्की मिळणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी चांगली तयारी करायची आहे. बघा आजपासूनच तुम्ही आता सुरुवात करायची आहे. या ठिकाणी बघा आपली पात्रता व्यवस्थित तपासायची आहे. त्यानंतर कागदपत्रे आपले कास्ट सर्टिफिकेट असेल, EWS असेल, नॉन क्रिमिनल असेल, या संदर्भातले सर्व कागदपत्र तयार करायची आहे. त्यानंतर बघा आजपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि आजपासूनच तुम्ही या ठिकाणी 21 ऑगस्ट पर्यंत व्यवस्थित अर्ज भरायचा आहे, व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, फी पेमेंट करायचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या www.ibps.in या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता आणि अधिक माहिती तुम्हाला घेऊ शकता. तुमच्या बँकिंग करिअरसाठी इन्फिनिटी अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित फॉर्म भरा आणि एक सिलेक्शन नक्की पक्के करा. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी सोबत नक्की संपर्क करू शकता. अधिक माहितीसाठी या नंबरवर नक्की संपर्क करा आणि बँकेमध्ये एक सिलेक्शन नक्की पक्के करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.